नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर, मधुश्री, विजया आणि गुंजा हे मेनूची प्लेट फायनल झाल्यानंतर घरी जायला निघलेले असतात. माया त्या लोकांना घेऊन आतमध्ये ज्यांची जी काही 5,000ची प्लेट आहे त्याची किंमत ठरवण्यासाठी गेलेली असते. तेवढ्यात मधूच्या मोबाईलवर कविताचा घरून कॉल येतो. तर तो फोन ऐकल्यानंतर मधूला मात्र धक्का बसतो आणि कबीर, गुंजा, विजया खूपच घाबरतात. मधूला विचारू लागतात की काय झाले. तेव्हा मधू म्हणत असते की घरून कविताचा कॉल आला होता आणि तेव्हा गुंजा घाबरून विचारते की कविता वहिनी काय म्हटल्या, आई प्लीज सांगा. मग विजय सुद्धा विचारू लागते, बाबा आणि काका हे बँकेमध्ये तुझ्या लग्नासाठी काही पैसे काढण्यासाठी गेले होते, परंतु पैसे काढल्यानंतर सर्व पैसे हे त्यांच्या चोरांनी त्यांच्या हातातून हिसकावून चोरून नेले. तर ते ऐकून कबीर, विजया, गुंजा यांना खूप मोठा धक्का बसतो. मधू मात्र खूप रडत असते. तेव्हा कबीर म्हणतो की आई, बाबा पैसे का काढण्यासाठी गेले होते आणि सुबोध किंवा मला सांगायचे, काकांना का ते बरोबर घेऊन गेले. तेव्हा मधू म्हणते की दादांना दुखापत सुद्धा झाली. तेव्हा विजया रडते आणि यांना पुढे पुढे काय करायची गरज असते तेच मला समजत नाही आणि अशोक दादा काय यांना घेऊन गेले असतील. तेव्हा मात्र कबीर हा विजयाला शांत राहण्यासाठी सांगतो, घरी गेल्याशिवाय आपल्याला काय झाले ते व्यवस्थित कळणार नाही, त्यामुळे आपण एक काम करू, आता लगेच आपण घरी जाण्यासाठी निघूयात. गुंजा सुद्धा म्हणते की हो, आपल्याला लवकरात लवकर घरी जायलाच पाहिजे. त्यासाठी मी माया मॅडम आहे ना त्यांची गाडी बघून येते. कबीर म्हणतो की कशासाठी, आपण रिक्षाने घरी जाऊयात. त्यांच्याकडे मदत मागण्याची काही गरज नाही, घरातल्या गोष्टी ह्या घरातच राहायला हव्यात. गुंजा म्हणते की साहेबा असे काय करता, दुश्मन सुद्धा अशा परिस्थितीत एकमेकांची साथ देत असतात. घराच्या बाहेर गाडी तर उभीच आहे ना, अशा वेळी कुठलाच विचार करायचा नसतो, जी मदत मिळेल ती घ्यायची असते. म्हणून गुंजा जायला निघते. तर लगेच कबीर म्हणत असतो, जर माया मामींना जर समजले तर त्या आणखीन गोंधळ घालतील आणि टोमणे मारायला मोकळ्या होतील. गुंजा म्हणते की आहो, हे सर्व कशाला मी त्यांना सांगू, मी फक्त जाते आणि त्यांच्याकडून गाडीची चावी घेऊन येते. तेव्हा मधूला त्रास होत असतो. कबीर म्हणतो की मी तुझ्यासाठी आई पाणी घेऊन येतो. म्हणून कबीर पाणी आणण्यासाठी बाजूला जातो. तेवढ्यात लगेच गुंजा ही मायाच्या रूममध्ये येते. तेव्हा माया रूममध्ये जे हॉटेलचे मॅनेजर असतात त्यांना 10 लाखाचा चेक देत असते आणि मी जे काही पदार्थ ठरवले आहे 5,000 रुपयांची प्लेट, तसेच तुम्ही आम्हाला ऑर्डर सांगितल्याप्रमाणे द्यावीत. तेव्हा ते मॅनेजर म्हणत असतात की अहो पण तुमच्या जावयांनी. तर माया म्हणत असते की मी जे सांगेन ना तेच तुम्ही करायचे, त्यामुळे कुठलीच मला तक्रार नको, मी जे सांगितले तेच तुम्ही करायचे, असे बोलून मॅनेजर चेक घेऊन तेथून निघून जातात. तर गुंजा धावत येते आणि माया मॅडम तुमच्या मदतीची खरंच खूप गरज लागेल असे ती म्हणत असते. तेव्हा माया खुश होऊन म्हणते की संकटाच्या वेळीस यांना अडचण आली आहे असे ती रोहनला बोलत असते आणि रोहन गुंजाकडे बघत आत्याला म्हणत असतो की हो ना आत्तू, मी तेच बघतो. त्यानंतर इकडे कबीर घाईने आईला पाणी पिण्यासाठी देतो आणि आई तुला बरे वाटते का असे विचारतो. तेव्हा मधू रडतच म्हणते की अरे कसे बरे वाटणार, आयुष्यभराची कमाई होती त्यांची आणि ते पैसे असे कसे गेले. तेव्हा कबीर म्हणतो की मी तुम्हाला जे सांगतो ते कधीच ऐकत नाही, काय गरज होती तुम्हाला तुमचे पैसे या लग्नामध्ये खर्च करण्याची. मधू म्हणते की कबीर तू माझ्यावरच का ओरडतो रे. कबीर म्हणतो की ओरडत नाही, पण तुम्हाला सांगतो आणि आत्ता या वेळेला आपल्याला घरी जावे लागेल, तेथे गेल्यानंतर सर्व काही समजेल. मी रिक्षा घेऊन येतो. तेव्हा गुंजा त्याला दिसत नाही. तर लगेच कबीर विचारतो की काकू गुंजा कुठे गेली. तेव्हा काकू म्हणत असते की अरे ती माया मॅडम बरोबर बोलण्यासाठी गेली असेल बहुतेक. तेव्हा कबीर म्हणत असतो की माया मॅडमकडं मदत मागणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे, म्हणून तो गुंजाकडे जायला निघतो. तर विजय म्हणते की अरे आठवड्याभर लग्न आले त्यामुळे शांतपणाने घे, वादवात्र काही वाढू नको. तेव्हा कबीर हा मायाच्या रूममध्ये येतो. तर मधू म्हणत असते की कबीरचं लग्न कोणत्या मुहूर्तावर ठरले तेच कळत नाही, कारण एका पाठोपाठ एक एक अडचणी येतच असतात. तेव्हा विजय म्हणते की मधू तुझ्या सर्वेश्वर दादाने अगोदर या मायाशी कोणत्या मुहूर्तावर लग्न केलं त्याचा विचार कर. त्यानंतर इकडे रूममध्ये माया ही गुंजाला म्हणत असते की जेव्हापासून तू कबीर बरोबर त्या डोंगरवाडीवरून आली ना, मध्ये मध्ये नाक खुपसत असते आणि मला मॅडम वगैरे काही म्हणू नको,
मी तुला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये देते, पण कबीर आणि मृण्मयी यांच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं, असे चुटके वाजवत माया बोलत असताना कबीर मात्र हे सर्व ऐकतो. आणि असे असेल तर मी तुला आत्ताच्या आत्ता 10 लाखाचा चेक हा साईन करून देते. नंतर माया म्हणते की अगं, माझ्या कुठे लक्षात की तुझं बँक अकाउंटसुद्धा नसेल, म्हणून तू चेक कुठे ह्या डिपॉझिट करशील, तेव्हा मी तुला कॅश देते आणि तू आत्ताच्या आत्ता येथून निघून जा. गुंजाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा कबीर पुढे येतो आणि दरवाजा वाजवत तो गुंजाला म्हणत असतो की आपल्याला घरी निघायचे, चल. तेव्हा गुंजा म्हणते की हो, मी येतच होते, माझं बोलणं झालं आहे. तेव्हा कबीर म्हणतो की चल मग लवकर, आणि मायाला बोलतो की येतो आम्ही. तेव्हा माया म्हणते की हो, निघा ना, कारण सगळी कामं ही मलाच करायची आहेत. हा कबीर गुंजाला म्हणतो की मिळाली का रिक्षा, मी तुला सांगितले होते, पण ऐकायचं नाही, प्रत्येक वेळेस घोळ घालूनच ठेवायचा. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा. कबीर काही ऐकून घेत नाही आणि बाहेर निघून येतो. त्यानंतर इकडे सोबत फोनवर बोलत असतो आणि पोलिसांमध्ये कंप्लेंट द्यायची म्हणून तो आपल्या मित्राबरोबर फोनवर बोलत असतो. तेवढ्यात सर्वजण घरी येतात आणि हे झालेच कसे असे विचारू लागतात. तेव्हा अशोकदादा घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगतो आणि दादांनी त्या चोरांना अगोदर सांगितले होते की मी आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्या चोरांनी आमच्यापासून असे पैसे लुबाडले. तेव्हा मात्र विजयाला राग येतो आणि हे सर्व आमच्या यांच्यामुळेच झाले असे तुम्हाला म्हणायचे का, असे विजया अशोकदादांना म्हणते. सुबोध म्हणतो की आई, काका जे झाले ते सांगतात. तर गुंजा म्हणत असते की दादा, मी तुमच्यासाठी हळदीचं जे काही हे लेप असते ते घेऊन येते गरम करून. तेव्हा रेशीम म्हणत असते की काही गरज नाही तुझ्या या देशी औषधांची. कबीर म्हणतो की बाबा, काय गरज होती तुम्हाला इतके पैसे काढण्याची. तेव्हा रेशीम म्हणते की खरंच काय, फुकटचा 5 लाखाच्या पैशाला चुना लागला. तेव्हा कबीर म्हणतो की ताई, प्रत्येक ही नात्याची किंमत तू पैशात मोजू नको. पैसे जातात आणि येत असतात, आणि त्या चोरांनी बाबा आणि दादांना काही दुखापत केली असती तर काय. त्यावर लगेच काका म्हणतात की कबीर, तू भरले असते ना हॉस्पिटलचे बिल, त्यावेळेचं बिल सुद्धा मृण्मयी आणि तुझं तूच भरलं ना. तेव्हा मात्र कबीर म्हणतो की तुमचा विश्वास नाही का माझ्यावर, लग्नाचा खर्च नाही झेपणार का मला. अशोकदादा म्हणतात की अरे, तुझ्या लग्नात हातभार आमचा लागावा म्हणून हे सर्व करतो. सुबोध म्हणतो की अरे कबीर, आता तरी तुझ्या लग्नामध्ये आम्हाला मदत करण्याचा तुझा हा हट्ट सोड. काका हे पैसे द्यायला तयार झाला कारण त्याच्याकडे आहेत म्हणून. तर लगेच विजय म्हणते आहेत नाही होते, आणि हे सर्व कुणामुळे घडले तुला माहिती आहेत ना, तुझ्या बापाच्या मूर्खपणामुळे. मधू म्हणते की वहिनी, असे काय बोलता. तेव्हा लगेच काका म्हणत असतात की आपल्या घरामध्ये लग्न आहे, कार्यक्रम असला तर सर्वांनी एकट्याने पार पाडायचे असे ठरवले होते आपले, आणि मग असे का बोलता तुम्ही. तेव्हा कबीर म्हणतो की मी तुम्हाला सांगितले होते की माझ्या लग्नाचा खर्च करण्यासाठी मी एकटा समर्थ आहे, कोणी काही करू नका. कबीर म्हणतो की आपल्या पुढे हे सुखरूप बसलेले आहे ना, त्यांच्यासाठी आपल्याला कोणतीही रक्कम मोठी नाही. विजय म्हणते की हो का कबीर, मग आतापर्यंत किती कर्ज काढले रे तू, पैशाचं झाड तू घराबाहेर लावले की काय. आपण त्या मायाची बरोबरी करायला निघलोत, आपण 1-7 जणांनी वाटून खाणारे आहोत, आणि त्या मायाची बरोबरी करता करता नाकी दम येणार. लग्न करायला निघलोत की बाकी काही. तेव्हा कविता म्हणते की आई, शांतपणे खाली बसा, काय बोलता तुम्ही हे सर्व. तेव्हा विजय खूप भडकलेली असते आणि कविता, तू गप्प बस, हे तर सर्व तुला समजायला हवं. आपल्या नवऱ्याचं जे काही सर्वांची ओजी वाता होता, पैसे हे पूर्ण संपत चालले, ते तर तुला काही समजत नाही. विजय म्हणते की काय ग कविता, कसा संसार करणार पैसे नसताना. सुबोध म्हणतो की आई, मी तुला पैशा बाबतीत कधी काही बोललो का, मग काय इतका ताण खातेस तू. विजय म्हणते की हो रे माझ्या श्रावण बाळा, कारण तुला हे कळत नाही की तुझ्या आईबाबांबरोबर तुझ्या कावडीमध्ये हे सर्व बसलेले आहे आणि या सर्वाचा भार तू एकटा वाहतो. तेव्हा विजयाच्या बोलण्याचा सर्वांना राग येतो आणि कबीर म्हणतो की काकी, हे सर्व तुमच्या मनात असे आहे का. तर लगेच काका हे काकीवर ओरडतात. काका म्हणतात की विजया, जे काही घडलं त्याची शहानिशा करण्यापेक्षा तू दुसरंच काहीतरी भलते बोलतेस. तेव्हा विजय म्हणते की अहो, तुमच्यामुळे हे पैसे चोरीला गेले असे तुमचे भाऊ तुम्हाला म्हणतात, ते का समजत नाही. काका म्हणतात की हो, चूक माझीच आहे, त्या लोकांसमोर मी सर्व उघड करायला नव्हते पाहिजे. तेव्हा विजय म्हणते की लग्नासाठी आता जे पैसे काढले होते ते तर गेले, आता काय करायचे, आणि आता हे सर्व पैसे माझ्या सुबोधच्या अकाउंटमधूनच तुम्हाला द्यावे लागतील. कबीर म्हणतो की काकी,
सुबोधच्या पैशाची काही गरज नाही, मी पैशाची पूर्ण व्यवस्था केली आहे. सुबोध म्हणतो की काय रे कबीर, एकटा भार तू सर्व उचलणार का? आईचं बोलणं तू इतकं मनावर घेऊ नको. तर विजय म्हणते सुबोध तू शांत हो, मला सुद्धा कळून दे की कबीरकडे किती पैसे आहेत ते. विजय ऐकून घ्यायला तयारच नसते आणि सुबोधला म्हणते की आता हिशोब होऊनच जाऊन दे. तर अशोक दादा म्हणतात की वहिनी जे पैसे गेले ते माझ्या कमाईचे होते. तेव्हा लगेच विजय काही ऐकत नाही आणि हिशोबाची वही सांगते आणि अशोक भाऊजी आणि कबीर नीट लक्ष देऊन ऐका. तेव्हा सर्व लग्नाचा खर्च ती काढते. गुंजाही काकीला समजायला लागते. तर लगेच विजया काकी ह्या गुंजावरच ओरडतात, हा आमच्या घरचा मामला आहे, तू एक शब्द सुद्धा बोलू नको. म्हणून विजय ही गुंजाला गावंडोळ सुद्धा म्हणते. तेव्हा कबीरला वाईट वाटते आणि गुंजाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. तर हा भाग येथे संपतो. विजया सर्वांसमोर म्हणत असते की माझ्या सुबोधने एकट्याने सर्व काही कमवायचे आणि ह्या सर्वांनी मिळून बसून खायचे. तेव्हा काका सनकनीयसी विजयाच्या कानाखाली देतात. तर कबीरला आणि घरातील सर्वांना धक्का बसतो. तर कबीर म्हणतो माझ्या लग्नामुळे या घराचे जर 2 भाग होत असतील तर हे लग्न मी आत्ताच्या आत्ता मोडतो, असे तो विजयाला म्हणत असतो. तेव्हा लगेच इकडे मृण्मयी कबीरला फोन करते. तेव्हा कबीर म्हणतो की आपल्या लग्नाचा विषय आता बंद झाला. तर मृण्मयीला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे मायेने गुंजाला जे पैसे 10 लाख रुपये द्यायला तयार केलेले असतात तर ते पैसे ती गुंजाच्या अंगावर फेकून देते. तर गुंजा ते पैसे घेते आणि ह्या पैशामुळे जर माझ्या साहेबांचं लग्न होत असेल तर मी हा सौदा करायला तयार आहे, असे गुंजा रडतच म्हणते. आणि ते पैसे घेऊन शेवटी ते पैसे ती घरच्यांच्या लग्नासाठी खर्चासाठी देते आणि घरातून कायमची निघून जाण्याचा प्रयत्न करते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.